तर आज आपण करणार आहोत मस्तपैकी पास्त्यापासून कुरकुरे। तर त्याच्यासाठी आपण इथं मी पाणी गरम करायला ठेवलंय। पाणी भरपूर घेतलंय मी 4-5 तांबे असे पाणी घेतलेलं आहे आणि पाणी थोडंसं गरम झाल्यानंतर मी ह्याच्यामध्ये 1 चमचा मीठ टाकले आणि 1 पळी तेल टाकून घेतलंय। तर आता हे छानपैकी आपण पाण्यात मिसळून घ्यायचंय। तर छानपैकी हे आपण पाणी मिक्स करून घ्यायचंय आणि त्याच्यानंतर मी इथं पास्ता घेतलेला आहे। मी ह्या टाइपचा पास्ता घेतलाय। तुम्हाला ज्या स्टाईलचा किंवा टाइपचा भेटेल तुम्ही तो पास्ता घ्या आणि असं पाण्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचंय आणि छानपैकी आता आपल्याला पास्ता शिजून द्यायचा आहे पूर्णपैकी। तर आता पास्ता मी शिजून घेते। तुम्हाला जो पास्ता भेटेल तो तुम्ही घेऊ शकता आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा। घरच्या घरी एकदम छान आणि चविष्ट असे ही पास्ता तयार होतो, पास्ता कुरकुरे तयार होतात। तर त्याच्यासाठी आपल्याला मसाला तयार करायचा आहे। तर त्याच्यासाठी मी इथं 1 चमचा पेरी पेरी मसाला घेतलेला आहे। जर तुमच्याकडे हा नसेल तर तुम्ही मिरची पावडर आणि थोडासा गरम मसाला घेऊ शकता। तर मी इथे 1 चमचा पेरी पेरी मसाला, अर्धा चमचा, अर्ध्यापेक्षा पण अर्धा चमचा चाट मसाला आणि एकदम चिमूटभर आमचूर पावडर घेतली आहे, म्हणजे आंब्याची सुकलेली पावडर ती घेतली आहे आणि तसंच चिमूटभर हळद आणि थोडंसं चवीनुसार मीठ। तर हे घेतल्यानंतर छानपैकी आपण हे मिक्स करून घ्यायचे। तर आता हे छान असं मिक्स करून घेते। जर पेरी पेरी मसाला नसेल तर मिरची पावडर आणि थोडासा गरम मसाला घेतला तरी चालेल। तर बघू शकता छान असा आपला हा मसाला तयार झालेला आहे। तोपर्यंत एक साईडला आपला पास्ता शिजते, तसंच दुसऱ्या साईडला आपल्याला पावडर तयार करायची आहे, म्हणजे जी पास्तामध्ये मऊपणा आहे तो आपल्याला कमी करण्यासाठी इथं मी मक्याचं पीठ घेतलंय, म्हणजेच कॉर्नफ्लॉवर घेतलंय। तर असे 2 चमचे मक्याचं पीठ घेतलंय, तसंच 1 चमचा मैदा घेतलाय। 2 चमचे मक्याचं पीठ आणि 1 चमचा मैदा। कुरकुरे मस्त असे कुरकुरीत होण्यासाठी मक्याचं पीठ मी इथं वापरलेलं आहे। तर दोन्ही आपला मसाला आणि पीठ तयार झालंय। तर इथं पास्ता पण आपला छानपैकी शिजून झालाय। तर बघू शकता मस्तपैकी पाण्याला उकळी आली आणि पास्ता पण मस्तपैकी शिजून झालाय। तर आता हा सगळा पास्ता मी एका चाळणीत काढून घेते। छानपैकी हा पास्ता आपण सगळं पाणी निथळून चाळणीत काढून घ्यायचे। तर सगळा पास्ता हा चाळणीत काढल्यानंतर आपल्याला याच्यावरती थंड पाणी टाकून ते धुवून घ्यायचं, जेणेकरून जी शिजण्याची प्रोसेस चालू आहे ती बंद होईल, त्याच्यामधल्या वाफा बंद होतील। त्याच्यासाठी मी याच्यावरती थंड पाणी टाकून घेतले आणि आता थंड करून घेते। तर बघू शकता छानपैकी पास्ता थंड झालेला आहे। तर आता मी हा एका ताटामध्ये किंवा परातीमध्ये मोठ्या काढून घेते। तर बघू शकता छान असा पास्ता शिजलेला आहे। तर आता आपण जे मक्याचं आणि मैद्याच्या पिठाचं जे आपण मिश्रण केलं होतं ते ह्याच्यावरती थोडं थोडं टाकून मिक्स करून घ्यायचं। पूर्ण एकदम टाकायचं नाही आहे, एकदम असं थोडं थोडं टाकून आपल्याला ते मिक्स करून सगळ्या पास्त्याला लावून घ्यायचं, जेणेकरून पास्ता ओला राहणार नाही आणि ह्या पिठाने पास्ता एकदम असा कुरकुरीत सेम कुरकुऱ्यासारखा होतो, म्हणून हे मी मिश्रण केलेलं आहे। तर आता हे सगळं थोडं थोडं टाकून आपण छानपैकी सगळ्या पास्त्याला लावून घ्यायचंय।
तर बघू शकता सगळ्या पास्त्याला छानपैकी हे पीठ लागलेलं आहे। तर इथे एका साईडला मी तेल गरम करून घेतलंय। तेल सुद्धा छानपैकी असं गरम झालेलं आहे। तर आता ह्याच्यामध्ये आपण सगळा पास्ता टाकून तळून घ्यायचा आहे। एकदम मीडियम फ्लेमवरती आपल्याला हा पास्ता तळून घ्यायचा आहे। जास्त मोठ्या फ्लेमवरती तळायचं नाहीये। मीडियम गॅसवरती आपल्याला हा पास्ता छानपैकी त्याचा कलर बदलेपर्यंत आपल्याला थोडासा गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला पास्ता छानपैकी परतून घ्यायचा आहे। एकदम कुरकुरीत असं हे आपल्याला तळून घ्यायचं आहे। सॉरी, परतून नाही, तळून घ्यायचं आहे। तर छानपैकी हे कुरकुरे मी तळून घेते। तर बघू शकता छानपैकी कलर थोडासा चेंज झालेला आहे। तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल, थोडासा ब्राऊन असा कलर झालेला आहे, गोल्डन ब्राऊन। तर म्हणजेच आपला पास्ता छानपैकी तळून झालेला आहे, म्हणजे आपले कुरकुरे तयार झालेत। तर आता हे सगळे साईडला प्लेटमध्ये काढून घेऊ आणि जसंच जे बाकीचे राहिलेले आहेत ते पण असेच तळून घ्यायचे। तर आता आपण जो पास्ता तळून घेतला होता त्याच्यावरती लगेच आपण मसाला टाकून छानपैकी त्याला मिक्स करून घ्यायचे। गरम असतानाच लावून घ्यायचं आहे, म्हणजे सगळ्या कुरकुरेला मसाला छानपैकी लागेल। तर आता मी सगळ्या कुरकुरेला छान असा मसाला लावून घेते। तर हे कुरकुरे सगळे एका वाटीमध्ये टाकून घेते, जेणेकरून वाटीमध्ये छानपैकी आपल्याला हा मसाला लावता येईल। तर मी व्हिडिओ ज्या पद्धतीने दाखवते त्या पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचे, जेणेकरून सगळ्या कुरकुऱ्याला छानपैकी हा मसाला लागेल। तर बघू शकता छान असे आपले कुरकुरे सगळे तयार झालेले आहेत आणि सगळ्या कुरकुऱ्याला छानपैकी मसाला पण लागलाय। तर व्हिडिओमध्ये तुम्हाला आवाज येतच असेल, आवाजावरून तुम्हाला कळत असेल की कुरकुरे कसे झालेत। तर ही रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही रेसिपी नक्कीच घरी ट्राय करा आणि मुलांना घरच्या घरी कुरकुरे छानपैकी तयार करून खायला घाला।